जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा एवढा थटामाटा साजरा झाला नाही. विषय नियोजन खटच झालं बघा. तर रामकृष्ण हरी माऊली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आहे दिवस 11वा आणि आज संपन्न होणार होता बेलवाडी येथे गोल रिंगण सोहळा. आता तुम्ही म्हणत असाल 9व्या दिवसाने डायरेक्ट 11व्या दिवसा कसं काय गेला, तर मित्रांनो माझ्या पर्सनल कामामुळे मला एका दिवसाचा व्लॉग बनवता आला नाही, त्याच्यासाठी खरंच सॉरी. बारामती ते संसरचा व्लॉग मला काय टाकायचा जमला नाही, पण संसरमध्ये मी डायरेक्ट पोहोचल्यानंतर संसर ते निमगाव केतकेचा व्लॉग मी टाकत आहे. आता संसर मधून सकाळी 6 वाजता आवरून बघा आम्ही निघालो बेलवाडीच्या दिशेने. तर बेलवाडी संसर पासून बघितलं फक्त 6 किलोमीटर अंतरावरती, त्याच्यामुळे आम्ही 2 तासात अंतर कव्हर केलं. डायरेक्ट पोहोचलो बेलवाडीमध्ये रिंगणासाठी. बारामती ते इंदापूर हायवेच्या लगत असलेल्या बेलवाडी गावामध्ये आज पहिलं रिंगण सोहळा संपन्न होणार होता, त्याच्यामुळे आम्ही लवकर गेलो आणि लवकर उरकायचा होता आपल्याला रिंगणाचा सोहळा. बेलवाडीमध्ये प्रचंड गर्दीसह लोक तयार होती, अश्व तयार होता, अश्वस्वार तयार होता बेलवाडीच्या रिंगणासाठी. आता विषय असा होता की पालखीमध्ये आपल्यामध्ये 1 किलोमीटरचं अंतर होतं. पालखी आपल्या जवळ आली की पहिल्यांदा घेतलं बघा सगळ्या लोकांनी आणि पालखीने रिंगणाला प्रदक्षिणा घालून. प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा रिंगण झालं बघा मेंढे माऊलीचं, आणि मेंढे माऊलीचं रिंगण झाल्यानंतर ध्वज आणि पताकावाल्यांचं पण रिंगण संपन्न झालं. त्याच्यानंतर माता माऊली आपल्या भगिनींचं त्यांचं पण रिंगण संपन्न झालं. त्याच्यानंतर आपल्या टाळकरी निवनाकरींचं झालं, आणि त्याच्यानंतर आपल्या पोलीस बांधवांचं पण रिंगण संपन्न झालं. एवढ्या सगळ्या लोकांचं रिंगण संपन्न झाल्यानंतर ज्याचं रिंगण होणार होतं ते मेन म्हणजे अश्वस्वार आणि अश्वाचं रिंगण पण संपन्न झालं. टॉप निवेशाने नियोजन खट्ट झालं. रिंगणासाठी लोकांचा कालवा कसा हे तर तुम्ही बघितलं असेल. रिंगण झाल्यानंतर आपल्या पालखीच्या दर्शनासाठी बलराजला घेऊन गेलो. पालखीचं दर्शन झाल्यानंतर आपण आपला पहिला ठेपा होणार होता बेलवाडीमध्ये जेवण वगैरे उरकून घेतलं. तिथून स्टार्टर मारला आणि डायरेक्ट आम्ही गाठल्या बघा बारामती इंदापूर हायवे. आणि बारामती इंदापूर हायवे आम्ही डायरेक्ट गेलो बघा लासोरण्यामध्ये. आता लासोरण्यामध्ये आमचा दुसरा ठेपा होता. तिथं 1 नंबर विषयावर नियोजन केलं. तिथं आपल्याला आपलं भाऊ वैभव सांगळे आणि प्रमोद सांगळे भेटलं, त्यांची गाठ घेतली. तिथून आपला तिसरा ठेपा होता बघा आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या गावात अंथुरण्यातला ठेपा पूर्ण केला आणि तिथं आबाळ आला बघा भरून होता. आबाळ भरून आल्या म्हणल्या पाऊस पडणार हे आम्हाला गॅरंटी होती, पण पावसानं आम्हाला काय सुट्टी दिली नाही. पाऊस चिमचिम करत पडायला लागला. तिथून आम्ही डायरेक्ट पोचलो बघा गोतंडीत, आणि गोतंडीत आम्ही 4था ठेपा पूर्ण केला आणि डायरेक्ट पोचलो बघा निमगाव केतकेमध्ये मुक्काम. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आपला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.